नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया जानेवारी 2026 मासिक राशी भविष्य. मेष राशी. विद्यार्थ्यांना आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागेल, परंतु उच्च शिक्षण घेणाऱ्यांना त्यांच्या विषयामध्ये उत्तम कामगिरी करावी लागेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना एखादी पायाला दुखापत होऊ शकते. आर्थिक दृष्टिकोनातून लाभ होण्याची शक्यता राहील. तुमच्या आवडत्या इच्छा पूर्ण होतील. उत्तरार्धात प्रलंबित कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल, त्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकेल. दूरच्या यात्रेचे योगही बनू शकतील. तुमच्या मनात धार्मिक विचार राहतील. कार्यक्षेत्रात बदलीची शक्यता राहील. नोकरी करणाऱ्या जातकांना कामाच्या बाबतीत धावपळीचा सामना करावा लागू शकतो. तुमची मेहनतही वाढेल. व्यापार करणाऱ्या लोकांना व्यावसायिक यात्रा करावी लागू शकते. तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. मुलांबद्दलच्या काही चिंता तुम्हाला त्रास देऊ शकतात. महिन्याच्या उत्तरार्धात वैवाहिक संबंध मजबूत राहतील. प्रेमसंबंधासाठी हा महिना थोडासा कमजोर असू शकतो. उपाय: सूर्यदेवाला अर्घ्य द्या. वृषभ राशी. आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना चढ उतारांनी भरलेला राहील. तुम्हाला उत्पन्नही मिळेल. नवीन ठिकाणी गुंतवणूक केल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते. प्रेम गोष्टींसाठी हा महिना चांगला राहील आणि तुम्ही तुमचे नाते खाजगी ठेवण्यास प्राधान्य द्याल. नोकरी करणाऱ्यांनी हुकूमशाही टाळावी आणि आपल्या वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करावे. व्यवसायातही चढ उतार राहू शकतात. आध्यात्मिक विचार वाढू शकतील, परंतु आरोग्य संबंधित समस्या होण्याची शक्यता राहील. स्वास्थ्य संबंधित समस्यांनी हा महिना बाधित होऊ शकतो. उपाय: शुक्रवारी श्री सूक्तचा पाठ करा. मिथुन राशी. या राशीतील लोकांना वैवाहिक जीवनात अनेक समस्या येऊ शकतात. आरोग्याच्या समस्या त्रास देऊ शकतील. कौटुंबिक वातावरण अस्थिर आणि त्रासदायक राहू शकते. हे सर्व असूनही तुम्ही आणि तुमचा जोडीदार तुमचे नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कराल. प्रेमसंबंधासाठी हा महिना अनुकूल राहू शकतो. किरकोळ समस्यानंतर प्रेम वाढेल. मित्रांकडून पाठिंबा मिळू शकतो. आव्हानांना तोंड देऊन विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता राहील. भागीदारीने संबंध सुधारण्याकडे लक्ष द्यावे लागेल.
कारण वेळोवेळी त्यांच्याकडून चढ उताराची स्थिती बनेल आणि संबंध बिघडू शकतात, ज्याचा प्रभाव व्यापारावर राहू शकतो. दूरच्या यात्रेवर जाण्याचे योग प्रबळ होतील. उपाय: विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रचा पाठ करा. कर्क राशी. आर्थिक बाबीमध्ये तुम्हाला जास्त दक्षता घ्यावी लागेल. तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ दिसून येईल. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमाचे फायदे मिळतील आणि पदोन्नतीचीही शक्यता राहील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी महिन्याची सुरुवात थोडी कमजोर असेल, परंतु उत्तरार्ध फायदेशीर ठरू शकतो. विद्यार्थ्यांना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य संबंधित समस्या संपतील. वैवाहिक संबंधासाठी हा महिना चांगला राहू शकतो. थोडेफार वाद होण्याने तुमच्यामध्ये प्रेमही कायम राहील. उपाय: महादेवाची निरंतर उपासना करा. सिंह राशी. वैवाहिक संबंधामध्ये चढ उतार येतील, परंतु तरीही तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही क्षण शांत घालवू शकता. प्रेमाच्या बाबतीत हा महिना चढ उतारांनी भरलेला राहील. नात्यात प्रेम असेल, परंतु तरीही तणावाची शक्यता राहील. विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो, कारण त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते, ज्यामुळे शिक्षणात अडथळा निर्माण होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला राहील. दुसरी नोकरी मिळण्याचीही शक्यता राहील. व्यवसायाच्या बाबतीत काळजीपूर्वक विचार करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. घाईघाईने निर्णय घेणे टाळावे लागेल. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. स्वास्थ्य संबंधित गोष्टींसाठी हा महिना कमजोर राहू शकतो. स्वास्थ्य समस्या वाढण्याचे योग बनतील, ज्यामुळे तुम्हाला आजारांचा सामना करावा लागू शकतो. उपाय: बागेत वडाचे झाड लावा. कन्या राशी. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी त्यांचा प्रामाणिकपणाचा फायदा होईल. नोकरीत यश आणि प्रगतीही मिळेल. व्यावसायिकांना दीर्घकालीन यशासाठी मोठ्या योजना आखण्यातही यश मिळेल. महिन्याच्या उत्तरार्धात उत्पन्नात वाढ दिसून येईल. महिन्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना चांगले परिणाम अनुभवास मिळतील. उत्तरार्धात समस्या होऊ शकतात.
आरोग्याशी संबंधित बाबीमध्ये थोडीशी सावधगिरी बाळगावी लागेल. महिन्याचा पहिला भाग कौटुंबिक बाबीमध्ये कमजोर असेल. उपाय: बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घाला. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.